प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 19 मार्चच्या भागामध्ये सावनीचं शूटिंग पूर्ण झालेलं असतं आणि तिला पैसे हवे असतात. ती प्रोड्युसरला सांगायला लागते, शूटिंग तर झालंय, तुम्ही पैसे दिलेत तर बरं होईल. यावरती ते आता सांगायला लागतात, हो तुम्हाला पैसे चेकमध्ये मिळतील. यावरती सावनी म्हणते, असं काय करताय, आपली बोलणं झालं होतं ना की पैसे मला कॅशमध्ये हवेत म्हणून, मग तुम्ही चेक कसा काय देताय. यावरती ते म्हणतात, हे बघा नियम असतात काही आणि ते नियम आम्हाला पाळायला लागतात, तुम्हाला पैसे ना चेकमध्येच मिळतील. यावरती आता सावनी सांगायला लागते, मग तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता का. यावरती आता तो प्रोड्युसर म्हणतात, ठीक आहे तुम्ही जाऊन भेटा त्यांना, मॅनेजरना, ते बघतील काय करायचं ते. मग सावनी मॅनेजरला मला कॅश पाहिजे हे सांगण्यासाठी तिकडे जाते. तोपर्यंत इकडे सगळा प्रकार येऊन मुक्ता सांगायला लागते, माझं एवढंसं पोर त्या ह्याच्यामध्ये उभं होतं आणि कुणीच वाली नसल्यासारखं अशा पद्धतीने तिकडे ती उभी होती ना, त्यामुळे ते बघून मला इतकं वाईट वाटलं ना. असं म्हटल्यावरती सावनी सांगते, आता इकडे इंद्रा सांगायला लागते, त्या सावनीला तर मी आता असा धडा शिकवेन ना, म्हणजे तिने हे जे काही केलंय ना, तिला आता उभीच चिरून टाकणार आहे मी. त्यावरती मुक्ता सांगायला लागते, तो लाईटीचा झगमगाट आणि सगळ्या याच्यामध्ये सई इतकी भांबावून गेलेली ना, म्हणजे आता खरं तर प्रोटेक्टेड वातावरणामध्ये वावरलेली सई, तिला आता आजी, आत्या, आई, बाबा या सगळ्यांच्या प्रेमात वावरलेली, तिथे तिला कोणीही वाली नसल्यासारखं एकटीच ती आता लाईटच्या समोर उभी होती आणि सगळे डायलॉग बोलत होती. मला इतकं वाईट वाटलं ना की या सगळ्यामध्ये आता तिला जाऊन कवटाळावं, पण तिने स्वतःनेच राग म्हणून हा मार्ग निवडला होता. मला इतकं हे वाटलं, असं म्हणत तिथे घडलेला सगळा प्रकार ती सांगायला लागते. त्यावरती इंद्रा म्हणते, नाही त्या सावनीला अजिबात हे करणार नाही, तू खरं तर मला घेऊन जायला हवं होतं, मी कोयता घेऊन तिथेच शूटिंग बंद केलं असतं. स्वाती म्हणते, नाही मम्मी, आता ते शूटिंग बंद नाही झालं, आता एक काम करूया, कोयता घेऊन तिला रस्त्यातच कापून काढायला पाहिजे. आणि त्यावरती लकी सांगायला लागतो, नाही या सगळ्यामध्ये ना त्यांना धडा शिकवायला पाहिजे, मलाच घेऊन जायला पाहिजे, त्याचा कॅमेराच हिसकावून घेतला असता. असं म्हणत सगळेजण चिडलेले असतात आणि सावनीला धडा शिकवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा विचार करत असतात. तोपर्यंत इकडे आता मॅनेजरकडे आलेली असते सावनी आणि ती सांगते, पैसे मला आत्ता मिळाले तर बरे होईल. मॅनेजरकडे गेल्यावरती तो म्हणतो, नाही तुम्हाला पैसे ऑनलाईन पण मिळाले तरी 2 दिवसानंतरच मिळतील, त्यामुळे तुम्ही चेकच घ्या. यावरती सावनी सांगायला लागते, असं काय करताय, मला इमर्जन्सी आहे, मला ताबडतोब पैसे हवेत. यावरती तो आता मॅनेजर सांगायला लागतो, हे बघा मॅडम, तुम्ही असं काही करू शकत नाही, आम्ही आमच्या कंपनीच्या याच्या विरोधात जाऊ शकत नाही, आम्हाला या सगळ्यामध्ये आता जे काही कंपनीचे नियम आहेत ना तेच नियम पाळावे लागतात, तुम्हाला 2 दिवसातच पैसे मिळतील, सॉरी मी काही करू शकत नाही. असं म्हटल्यावर ती सावनी आता या सगळ्यामध्ये खूपच गडबडते आणि ती विचार करते, नाही काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता पैसे आजच्या आजच हवेत, नाहीतर मी सईचा फी कशी भरणार. पण तिच्याकडे पर्याय नसतो. ठीक आहे द्या, मग आता काय करायचं. आता इकडे चेक घेऊन सावनी घरी येते, कारण तिला कॅश काही मिळत नाही. तोपर्यंत आता सावनी विचार करते, हा चेक घेऊन काय करू मी, मला उद्याच्या उद्या सईची फी भरायची आहे, हा चेक बँकेत टाकणार कधी, तो वटणार कधी आणि पैसे मला येणार कधी आणि मी सईची फी भरणार कधी. नाही काहीतरी मला आता जुगाड करायलाच पाहिजे. त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये विचार येतो, काय करू. आणि तोपर्यंत इकडे सागर सांगत असतो, काय चाललंय तुमच्या लोकांचं, तुम्ही आता हे असे प्रकार करून काय करणार आहात. तू काय कोयता घेऊन तिला मारायला जाणार, तू काय कोयता घेऊन शूटिंग थांबवणार, तू काय कॅमेरा हिसकवून शूटिंग थांबवणार. तुम्ही हे जे काही केलेत ना तर त्याच्यामुळे सावनीला काही फरक पडणार नाहीये, पण तुम्हाला नक्कीच फरक पडेल, तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल, कळतंय का. यावरती स्वाती सांगते, मग दादूस आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का. यावरती आता सागर सांगायला लागतो, हे बघा आपल्याकडे पर्याय म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीतरी उपाय काढला पाहिजे, जेणेकरून सावनी या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या सईला हे करेल. यावरती मुक्ता सांगते, नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने ना फी अजूनही भरलेली नाहीये, ही फी भरलेली नाहीये ना, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सागर म्हणतो, याचाच उपयोग करून मी आता या सगळ्यामध्ये खूप मोठे काहीतरी डिसिजन घेणार, ती फी भरू शकणार नाहीये किंवा तिला सईची कस्टडी हे करणं जमणार नाहीये,
ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणत आता इकडे सागरच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो, पण तोपर्यंत हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता त्याला गरज असते ती म्हणजे तिने फी न भरण्याची, आणि त्यासाठी आता सागर प्रयत्न करणार असतो. तोपर्यंत इकडे आता सगळ्यांचं ठरलेलं असतं की काहीही परिस्थितीमध्ये सावनीला फी भरू देता कामा नये. हे कसं करायचं, काय करायचं याबद्दल काहीच प्लॅनिंग नसतं, पण मुक्ता सांगते नाही, सावनी उद्याच्या दिवसाला फी भरू शकणार नाही याची गॅरंटी माझी. कारण तिकडे गोदा बनून जाऊन या सगळ्यामध्ये आता मुक्ता काही ना काहीतरी जुगाड करणार असते. इकडे शूटिंग वगैरे आटपून सावनी घरी येते. सावनी घरी आल्यावरती ती सांगते, सई माय बेबी, खूप दमली असशील ना तू, मी पण खूप दमलेली आहे, जा बरं तू जाऊन आराम कर असं म्हणत ती सईला आराम करण्यासाठी सांगते आणि स्वतः पण आराम करत बसते आणि सांगते, नाही नाही खूपच दमले आहे मी, मला ना या सगळ्यामध्ये आता खूप त्रास होतोय, गोदा गोदा मला छानपैकी एक कॉफी दे. पण गोदा काही तिकडे नसते आणि ती विचार करते, ही गोदा कुठे कडमडली, जाऊ दे मी या सगळ्यामध्ये स्वतःच जाऊन कॉफी करून घेते असं म्हणत ती कॉफी करण्यासाठी ज्या वेळेला उठते त्यावेळेला तिला आता कोमलच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. कोमलच्या रडण्याचा आवाज ऐकल्यावर ती त्या दिशेने ती जायला लागते. कोमल हातामध्ये एक बॅग घेतलेली असते आणि रडत असते. त्या बॅगेमध्ये कसले तरी पैसे असतात. सावनी ते पाहते, मग ती कोमल हातामध्ये ते पैसे बॅगेत टाकते आणि ती बॅग आता दुसरीकडे लपवून ठेवत असते, म्हणजे सेफ ठिकाणी ठेवत असते. हे सगळं आता सावनी बघते आणि अरे वा, मला तर आयती संधी चालून आलेली आहे, मी या सगळ्यामध्ये आता जर का हे पैसे चोरले तर माझं काम अगदी सोपं होऊन जाईल असं म्हटल्यावरती ती आता कोमलला घोळामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून कोमलला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवता येईल. आणि ती कोमलला सांगायला लागते, तू कितीही बोललीस ना की तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तरी सुद्धा मला माहिती आहे नवऱ्याने सोडलेल्या किंवा बॉयफ्रेंडने सोडलेल्या आणि नवऱ्याने टाकलेल्या बायका कशा असतात ते, त्या बायका तुझ्यासारख्याच दिसतात. तुला माहिती आहे का, मिहिरने या सगळ्यामध्ये आता तुला पूर्णपणे सोडून दिलेलं आहे किंवा तुला टाकून दिलेलं आहे, हे स्पष्टपणे तोंडावरती दिसतं. तू सांग मला काय गरज होती त्याला त्या हर्षला मारायला जायची? तुझ्यासाठी अशी कधी मारामारी करण्यासाठी तू गेलाय का? त्याला फक्त पडलंय ते फक्त मिहिकाचं, मिहिकाशिवाय त्याला कोणतं जगच दिसत नाहीये. तुला कळतंय का, तुला या सगळ्यामध्ये आता त्याने अजिबात तुला बायको म्हणून मानलेलं नाहीये आणि तू सुद्धा हे मान्य करती, त्याचं तुझ्यावरती मुळातच प्रेम नाहीये, त्याचं अजूनही प्रेम मिहिकावरती आहे. म्हणूनच कसा तिच्या पुढे मागे घुटमळत असतो हे गोष्ट तुला कळली पाहिजे आणि ती गोष्ट तुला कळत नाहीये आणि म्हणूनच तू इथे वेड्यासारखी बसतेस. यावरती कोमल सांगते, मी काय करू, मला खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता काय गोष्टी घडल्यात, काय गोष्टी घडत नाहीयेत असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते, हे बघ तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुला एक गोष्ट समजणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ही मिहिका आहे ना, ही मिहिका सेम तिच्या बहिणीवरती गेलेली आहे. म्हणजे आधी तिला असं वाटलं असेल की काय आहे, ह्याच्याकडे काय पैसे नाही आहे, त्याच्याकडे काहीच नाही आहे, हर्ष पैसेवाला आहे आणि हर्ष पैसेवाला असल्यामुळे तिने आता मिहिरला सोडलं आणि हर्ष सोबत लग्न केलं. आणि त्याच वेळेला नंतर आता तिला कळलं हर्ष काय बुडा घोडा आहे, त्याचा काही उपयोगच होत नाहीये आणि असं म्हणत तिने आता तरुण मिहिरकडे यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता काय, आता मिहिरकडे पैसे पण आहेत ना आणि त्यामुळे तिने हे सगळं केलंय. तुला कळतंय का? पण तुला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये ती एकटी नाहीये, तिला सपोर्ट करणारी आहे ती म्हणजे तिची मुक्ताताई. मुक्ता हे सगळं तिच्याकडून करवून घेते. तू या सगळ्यामध्ये ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू हे बघ, तू शांत बस, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते. यावरती कोमल म्हणते, नको, मला ना गोष्टी आता समजायला लागलेल्या आहेत. यावरती मी आता इकडे सावनी सांगायला लागते, तू एक काम कर, तू इथे शांत बस, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. यावरती कोमल म्हणते, नको, मी माझी कॉफी बनवेन असं म्हणत ती आता आत निघून जाते. मग ती निघून गेल्यावरती सावनी ताबडतोब तिथे ठेवलेलं पैशाचं पॅकेट घेते आणि आत्ताच्या आत्ता मी हे पैसे घेते, सईची फी भरते, उद्या माझे चेकचे पैसे आले की देईन, त्यात काय मोठं असं म्हणत ती ते पैसे चोरते आणि ती पैसे घेऊन जाणार तितक्यात कोमल तिकडे येते आणि त्यामुळे तिची आता गडबड होते. ती या सगळ्यामध्ये पदरामध्ये लपवून पैसे आता घेऊन जाते. पण तोपर्यंत कोमल तिथेच उभी राहिल्यामुळे ती आता सांगायला लागते, कोमल तू जा बरं, मी कॉफी करते. पण कोमल काही हटायला तयार नसते
आता इकडे ती सांगते नाही तुम्ही बाहेर बसा, मी कॉफी बनवते. मग ती सावनीला बाहेर बसवते. सावनी विचार करते काय मूर्ख मुलगी आहे, आता मी इथे पैसे कुठे लपवू. नाही नाही, ही कॉफी देण्याच्या निमित्ताने बाहेर आली ना की मी किचनमध्ये जाऊन पैसे लपवेन, असा सावनी विचार करते आणि कोमल बाहेर येण्याची वाट पाहते. ज्या वेळेला कोमल बाहेर येते त्यावेळेला सावनी आता तिला सांगते इथे कुठे आपण बसायचं, निवांतपणे एका ठिकाणी बसून कॉफी पिऊया चल, असं म्हणत ती आता किचनच्या एरियापासून लांब तिला घेऊन जाते आणि त्यानंतर पाणी पिण्याच्या निमित्ताने किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यावर ती डाळीच्या डब्यात ते पैसे लपवते. आता सध्या इथे लपवते म्हणजे माझ्यावरती कोणाला संशय नाही येणार, लक्षात आलं तरी माझ्या रूमची झडती घेतली तरी काही पैसे सापडणार नाही, असं म्हणत तिथे एक डाळीच्या डब्यात पैसे ठेवते. दुसऱ्या दिवशी सईची फी भरण्यासाठी ठेवलेले पैसे आता ती घेऊन दुसऱ्या दिवशी जाणार, पण खूप मोठी गडबड घडणार असते. सावनीला असं वाटतं आपण तर खूप मोठंच काम केलेलं आहे, आपण या सगळ्यामध्ये आता जिंकलेलो आहोत. पण सावनीला माहिती नसतं दुसरा दिवस तिच्यासाठी एकदम विचित्र येणार असतो. मग कॉफी घेण्यासाठी ती निघून जाते. इकडे तोपर्यंत चिडलेल्या इंद्राला समजवत असतो सागर, आणि हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तुला कळतंय का तू काय करतेस ते, तू या सगळ्यामध्ये ना स्वतःला त्रास करून घेते आहेस आणि तुला एक गोष्ट कळत नाहीये की तू स्वतः महत्वाची गोष्ट विसरती आहेस की मुक्ता आहेत त्या करतील सगळं ठीक. त्यावरती इंद्रा सांगायला लागते काय ठीक, मला आधी हे गोष्ट कळत नाहीये, मला ते हिचं जाऊ दे सावनीचं, पण मला मुक्ताचंच पटलेलं नाहीये. काय गरज पडलेली तिला आता मिहिकाला इकडे आणायची, आत्ताच्या आत्ता तिला सांग मिहिकाला तिच्या घरी पोचव. यावरती सागर म्हणतो ठीक आहे, मी तिला सांगतो की मिहिकाला तिच्या घरी पोचव, पण तू मला सांग की मिहिकाचं घर कुठे आहे, म्हणजे मिहिकाला कोणत्या घरी पाठवायचं आहे हे तू जर मला सांगितलंस ना तर नक्कीच मी मिहिकाला तिच्या घरी पोचवेल, फक्त मिहिकाचं घर सांग. यावरती आता इकडे इंद्रा सांगते बघ तू मला शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. यावरती सागर म्हणतो नाही नाही, मी तुला शब्दात मुळातच पकडत नाहीये, मी तुला सिरियसली विचारतोय की मिहिकाचं घर कोणतं आहे, तिला कोणत्या घरी पाठवू, तिचे आई बाबा लंडनला असतात, तिची मावशी काका इकडे नाही आहेत, आणि मग राहिलं कोण, तिची बहीण, आणि तिची बहीण कुठे राहते, मग तिचं घर कुठे असणार आहे, तू मला सांग ना तिला घरी पाठवायचं म्हणजे कुठे पाठवायचं. यावरती इंद्रा म्हणते हे बघ हे शब्दांच्या जाळ्यामध्ये मला अडकवू नकोस, जे काय बोलायचं ते मी तोंडावरती बोलते, मला या गोष्टी काही कळत नाहीत, पण तुला कळत असतील तर तुला सांगते की जर का त्या मिहिकामुळे माझ्या मुलीचं कोमलचं आयुष्य बर्बाद झालं तर मी सोडणार नाही हा तिला. यावरती आता इकडे सागर म्हणतो तुला कळतंय का, अगं म्हणजे मिहीर माझा मित्र आहे आणि त्याचबरोबर कोमल माझी बहीण आहे, मला कळत नाहीये का की या सगळ्यामध्ये आता तिचं आयुष्य बर्बाद होतंय ते. तू काळजी करू नकोस, मी मिहीरला चांगलं ओळखतो, कोणत्याही प्रकारे मिहीर आपल्या कोमलला त्रास होईल असं काही करणारच नाहीये, तू कशाला स्वतःला चिंता करतेस. यावरती मग आता ती सांगायला लागते नाही तुला कळत नाहीये गोष्टी काय चालल्यात ते, तो सारखा सारखा इकडे येतो, सारखा सारखा इथे येतो, त्या मिहिकाच्या अवतीभोवती घुटमळत बसतो, ते कोमलला आवडणार आहे का, तू विचार कर. यावरती मग आता सांगायला लागतो सागर हे बघ तू काही चिंता करू नकोस, मी जितकं चांगलं मिहीरला ओळखतो ना तितकंच चांगलं मुक्ताला ओळखतो, मुक्ता या बाबतीत काहीही चुकीचं घडू देणार नाहीत, तू कोणतीही चिंता करू नको, असं म्हणत तो आता समजवत असतो. पण इंद्रा कोणतीही गोष्ट समजण्याच्या पलीकडे असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे भीती वाटत असते की या सगळ्यामध्ये आपल्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल. आणि ती सांगते जर माझ्या कोमलचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तू कारणीभूत ठरलास ना तर बघ, असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सागर सांगायला लागतो हे बघ तू कसलीच काळजी करू नको, कोणतीही गोष्ट अशी होणार नाहीये की ज्याच्यामुळे दोघांचं आयुष्य बर्बाद होईल. यावरती आता इकडे इंद्रा सांगते तुला बोलायला काय झालंय, तू फक्त तुझ्या बायकोच्या ह्यानेच चालतो, तुला फक्त तुझी बायकोच बरोबर वाटते ना. यावरती सागर म्हणतो तुला पण माहितीये की मुक्ता कधीही कोणाचाही संसार तुटू देणार नाहीये किंवा कधीही कोणाच्या संसाराला धक्का लागेल असं काही करणार नाहीये, त्यामुळे तू स्वतःला त्रास करू नकोस आणि उगाचच डोक्यामध्ये नको ते विचार आणू नको, असं म्हणत तो आता तिला समजवत असतो आणि इंद्रा काही समजण्याच्या पलीकडे असते. त्यावरती सागर म्हणतो सध्या आपल्याला काय करायचंय तर सध्या फक्त आपल्याला आपल्या सई माऊला घरी आणायचंय, त्याच गोष्टीचा विचार कर. हे जर का पुन्हा अशा गोष्टी घडत राहिल्या ना
तर उगाचच आपल्या घरामध्ये वाद होतील असं म्हणत तो समजवतो. इकडे आता मिहिका आपल्या मैत्रिणीला फोनवरती सांगत असते की मी खरं सांगू का, तर आई वडिलांकडे एका सर्टन एज नंतर परत जाणं ना हे खूप नामुष्कीचं असतं. म्हणजे ज्या वयामध्ये आपण त्यांना आधार द्यायचा असतो ना, त्या वयात जर का त्यांना आपल्याला आधार देण्याची गरज पडली तर ते आपल्यासाठी खूप भयंकर असतं. म्हणजे आता त्यांना आपली ही अवस्था बघायला लागावी, आपल्या या अवस्थेला त्यांना आता हे करावं लागावं, यासारखी दुसरी भयंकर गोष्ट कुठची नाहीये. म्हणजे लक्षात येतंय का की या सगळ्यामध्ये मला आता आई वडिलांकडे नाही तर मी एका हॉस्टेलला जाण्याचा विचार करते आहे. या हॉस्टेलला जाऊन आता मी तिकडे राहीन. मला कोणतं तरी लेडीज हॉस्टेल असेल ना आणि ते तू बघितलंस ना तर उत्तम होईल. तू माझ्यासाठी लेडीज हॉस्टेल बघ. यावरती मैत्रीण सांगते ठीक आहे, मी तुला लेडीज हॉस्टेल बघते. यावरती मिहिका सांगते लवकरात लवकर बघशील ना तितकं माझ्यासाठी चांगलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता ती मैत्रीण सांगते ठीक आहे, मी तुझ्यासाठी लवकरात लवकर हॉस्टेल बघण्याची व्यवस्था करते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे हे सगळं मुक्ता ऐकत असते. मुक्ता ते ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं की आपली बहीण या सगळ्यामध्ये आता आपले इथे असताना सुद्धा ती आता जाण्याच्या गोष्टी करते. आणि त्यामुळे मग आता मुक्ता म्हणते काय चालले मिहू, तुझ्या कुठे जाण्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत. यावरती मिहिका म्हणते हे बघ ताई, मी आता तुझ्या घरात राहू शकत नाहीये. यावरती मुक्ता म्हणते काय झालं. यावरती मिहिका सांगायला लागते हे बघ, माझ्यामुळे मिहिर आणि कोमल या दोघांचं आयुष्य जर का बर्बाद होणार असेल ना तर मला इथे नाही थांबायचंय. माझ्यामुळे त्या दोघांच्या मध्ये वाद होत आहेत आणि हे वाद मी कदापि सहन करू शकत नाही. यावरती आता इकडे मुक्ता सांगते हे बघ मिहू बाळा, तू कोणताही अतताईपणा करू नको. तुझ्यामुळे खरंच काही होत नाहीये. तू या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं काहीही नाहीये की ज्याच्यामुळे तुझ्यामुळे ह्यांचा संसार मोडेल. यावरती मिहिका म्हणते नाही ग, मी बघते ना, माझ्यामुळे या घरात होणारे वाद मला दिसतात. माझ्यामुळे या घरामध्ये चाललेल्या कुरघोडी मला दिसतात. माझ्यामुळे या घरातलं बिघडलेलं वातावरण मला दिसतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता मी इथे नाही राहू शकत. असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगते हे बघ, तू डोक्यामधून हा विचार काढून टाक. तुला तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि तुला तुझी तब्येत सध्या बरी करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत ती समजवत असते. पण त्यावरती मिहिकाचं उत्तर तयार असतं की काहीही झालं तरी सुद्धा मी आता इथे नाही राहू शकत. पण मुक्ता तिला समजवते हे बघ बाळा, हे तुझ्या बहिणीचं घर आहे. काहीही झालं तरी सुद्धा इथे तुला कुणीही हलवू शकत नाही. पण मिहिकाला स्वतःमुळे आता उगाच सगळ्यांना त्रासाला बळी पडू द्यायचं नसतं आणि त्यामुळे तिचा निर्णय पक्का झालेला असतो. तोपर्यंत इकडे मुक्ता तिला आपल्या परीने जितकं समजावता येईल तितकं समजवत असते. पण आता मिहिका काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर मग आता मुक्ता इकडे सागरला सांगते सागर, काहीही झालं ना तरी आता उद्याच्या दिवसाला सावनी फी भरता कामा नये. सावनीने जर उद्याच्या दिवसाची फी भरली ना तर खूप मोठा गोंधळ होईल आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टी करायलाच पाहिजेत. मी गोदा बनून जाणार आणि ती उद्या फी भरणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार असं म्हणत मुक्ताच्या डोक्यात प्लॅन असतो. दुसऱ्या दिवशी मुक्ता गोदा बनून जाते. इकडे आता सावनी सांगायला लागते फी भरण्यासाठी मी येते आहे असं म्हणत ती आता डाळीच्या डब्यातले पैसे काढते. मुक्ता ऐकते आणि आता मुक्ता ताबडतोब त्या डाळीच्या डब्यातले पैसे लंपास करते आणि त्यानंतर ज्या वेळेला सावनी डब्बा काढून ते पैसे घ्यायला जाते त्यावेळेला डब्यामध्ये जेव्हा पैसे मिळत नाहीत तेव्हा सावनीची अवस्था खूप बिकट होते. पैसे कुठे गेले, पैसे कुठे गेले, पैसे मुक्ताने चोरलेले असतात. आता सावनी ज्या वेळेला सईची फी आज भरू शकणार नाही त्यावेळेला तिला सोबत जे काही घडणार आहे किंवा तिला सईची कस्टडी देण्यापासून जेव्हा नकार दिला जाईल त्याच वेळेला सावनीचे डोळे